कसं असतंय, ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय. तुम्हाला काल माझा सगळ्यांना राग दिसून आला, पण मला जी काही लागलेली काळजी होती की बाबा ती सारखं म्हणत होती ना 2 दिवसापासून विहिरीत पडते म्हणून तिनं बोललेलं, तर ते माझ्या डोक्यात फिरत होतं. मला वाटलं की ती झाडाखालीच बसली आहे इकडं तिकडं. तो पोरगा बघून पण आला जाऊन, त्यानं म्हणायला लागला नाही. मला वाटलं की यानं मुद्दाम करायला आहे तसा. पण ज्या वेळेस थोडा वेळ अजून बसून मी जाऊन तिथं बघतोय तर ती नाहीच खरोखर. मग माझ्या मनात किती भीती आली असेल. मग आम्ही सगळ्यांनीच उठून सगळं हुडकलो तिथं, झाडाखाली कुठं बांधत आहे का तिकडं, पुन्हा विहिरीकडं जाऊन आम्ही असं डोकावून बघत होतो. घाबरून गेलो तो पाक मी. पण त्याच्यानंतर जेव्हा घरून समजलं की बाबा ती तिथं आली आहे, तेव्हा कुठं जीवात जीव आलाय. काय जर झालं कमी जास्त तर पिढा येणार का नाही. म्हणून आज कसं केलंय, सकाळ सकाळी माझ्या आधी तिनं तयार होऊन रेडी होऊन बसलेली. मग मी म्हटलं जायचंच नाही, म्हटलं उगाच जाऊन तिथं काय उगाच तमाशा मांडायचा म्हटलं, कामाला जायचं नको म्हटलं. तर माझ्या आधी तिनं सगळं तयारी केलेली. तर आलो आहे कामाला आम्ही. आणि आज रंगपंचमीची आहे शाळेला सुट्टी, तर त्यामुळं पोरांना पण आणलं आहे सांगा. काढायला लागली. तिची पातं जरा पुढं गेली. काय केलं की ज्वारी मोठी हाय काढता येत नव्हती, त्यामुळं दोघांनी मिळून एकाचीच पात काढली. मग तिची पात पुढं करून आलो आहे लांब. बोललो नाही काय नाही तिला मी. पण कसं आहे माहिती आहे का, आता चांदताईची कमेंट होती त्या व्हिडिओ खाली, ती अगदी बरोबर आहे की बाबा सगळ्यांना राग दिसला, मी चिडतोय ते दिसलं, पण मला तिथं किती त्रास झाला. तशा उन्हात दिवसभर काम करतोय आपण, आणि दुपारी कुठं बसायच्या टायमिंगला पण सुख नाही म्हटल्यावर माणसाला किती राग येणारच ना. राग आणि अजून तेवढं हुडकून ती सापडत नाही, मग टेन्शन तर येणारच की. मग त्यामुळं मी चिडलो. ते प्रत्येक वेळी असंच असते, उगं सुखात चालू आहे लागलं ना तिकडून फोन फिन आलं की फिसकटलंच म्हणायचं. हवाच लागाना गेली. 2 दिवस झालं लई गरम व्हायला. मग तिची पात पुढं करून आलो आहे. तिला मी काय बोललोच नाही. म्हटलं त्रिशा तुम्ही काढा म्हटलं हे पुढचं, मी येतो नंतर, नाहीतर तुमची लावा आणि येऊ वाटलं तर या म्हटलं. तिची काढल ती, आणि जर लागली तर येईल मग इकडं. काढू लागली तर लागली, नाहीतर बसू बापडीचं तिकडंच. झालं 1-2 जणाचं राहिले, बाकी आम्हाला हँडल होत नव्हतं म्हणून देऊन टाकली दुसऱ्यांना. काढा म्हटलं. हवाच लागाना गेली बघा, लई गरम व्हायला लागलं. मला काय वाटलं की मी रुसून पडलो ना तिथं झाडाखाली. मग ती हाक देत होती जेवायला, मी बोललो नाही काहीच, तिला बोललोच नाही. मग ती पलीकडं उठून गेली ना, मला वाटलं की ती तिथंच बसली असेल. मग ती अशी पळून आल्यानंतर राग येणारच ना. समजा बाबा रागात तिनं काही केलंच असतं, शेवटी कोणावरती आलं असतं, सगळं माझ्यावरतीच आलं असतं ना. मग म्हणून मला पण मान्य आहे की ती काम करते. तुम्ही आता खूप जण मला म्हणतात दादा ती तुझ्यापेक्षा जास्त काम करते. ती माझ्यापेक्षा जास्त काम करतेच, मला पण मान्य आहे, कारण तिला घरचं पण करावं लागतं सगळं. मी काय इथलं एकच काम करतो म्हणा. आणि इथं पण कसं आहे की मोबाईल पकडायला मीच माझ्याकडं मोबाईल पकडलेला असतोय, तर मीच काढताना तुम्हाला दाखवणार तरी कसं. मग तुम्हाला वाटतंय की मी कामच करत नाही. आता तुम्हाला तसं वाटतंय म्हटल्यानंतर मी तरी काय करू आता. मोबाईल लेकराला उन्हात पण बोलवत नाही मी मोबाईल पकडायला वगैरे. रोहन असतोय म्हणा सोबत, शाळेला सुट्टी आहे त्याला. कालचा एक दिवस हातात हे घुसलंय बोटात, धसाड म्हणजे चिप हे ज्वारीच्या हे असले चिप नसते काय, हे कुट्टाडा याची चिप. हे खूप कार असतं बरं काय, ब्लेटापेक्षाही अधिक जास्त कार असतं हे. त्याच्यावरती पाय सहज जरी पडला सरमणीच कापून निघतंय. मग कुठं बघावं अंगात तिथं तसंच कुठं ना कुठं आहे, तर पूर्ण हाताची वाट लागून गेली. झालं 2-3 जणांचं राहिलं आहे, तेवढंच काढणार आहे आम्ही आणि बस करणार आहे. ऊन खूप लागायलं आहे आणि लेकरं आहेत सगळ्यांचेच बारके. आपलं त्रिशा म्हणा, साईडचं ते सागरची श्रावणी,
आणखीन म्हटलं तर आयुष, हे 2-3 लेकरं बारकीच आहेत ना, मग त्यांचं कसं आमचं दम निघाना. आणि या शेतात तर कसं आहे की झाड पण नाही बसायला. द्राक्षाची बाग आहे शेजारी, तिथं बसत होतो आम्ही. मागं जेव्हा आलतो ना 1-2 दिवस तिथं बसलेलो त्या बागेमध्ये. पण त्या बागेतले पण माल तसंच आहे, म्हणजे द्राक्ष वगैरे तो काढले नाहीत, त्या बाग तशीच आहे, उतरवलेली नाही बाग. तर तो माणूस म्हणायला लागला आतमध्ये नका बसू, कारण तुमची लहान लेकरं ते आहेत तर ते शायनिंग जाते आमच्या मालाची, मारतात डवसतात म्हणून. त्यामुळं काय आज असंच उन्हातच बसून आम्ही जेवणार पण उन्हातच. असं कुठं तर ज्वारीच्या दांड्यात बसायचं थोडीशी फार सावलीत आणि खायचं. आज सगळा जेवणाचा म्हणजे आमचा डब्बा वगैरे सगळा उन्हातच पडला आहे. असं कुठं कुठं ठेवलं आहे ज्वारीच्या दांड्यात वगैरे. भाजी वगैरे इटू नये फक्त म्हणजे झालं, नाहीतर दुपारी मग उपाशीच राहावं लागेल आम्हाला. मला काय वाटतंय की किरकिरी नसू नये माणसामागे. तिची किरकिरी असली की मला राग येते. आपण एवढं कष्टाचं काम करतोय ना, मग काय म्हणून किरकिर करत बसायचं. गप आपलं निवांत खाऊन पिऊन निवांत राहायचं असं वाटतंय मला. खूप जणांनी कालच्या व्हिडिओत कमेंट केलेली की त्रिशाचा बर्थडे कधी आहे. त्रिशाचा बर्थडे आहे 10 एप्रिलला. आणखीन टाईम आहे खूप. पोरगी नुसती काळी पडली, लय ऊन आहे ना, उन्हात सोय होत नाही. पोरं असले की बाबा थोडीफार सावलीत घेऊन बसतात. इथं कसं की या शेतात झाडच नाही. बाकी दुसरीकडं असतात म्हणा खूप सारे झाडं, पण इथं झाडच नाही. ही ज्वारी आज होईल असं वाटतंय आम्हाला, पण काय सांगता येत नाही. बघा आम्हाला 3 जणाला पाती खूप अशा हार्ड लागल्यात. हार्ड म्हणजे एवढं हार्ड आहे ना की दांडा असा हातात झेपना. जाडचा दांडा आहे. काढेल की मी कोणाला काढू वाटलं, मदत करू वाटलं तर करू लागतील, नाही तर करू लागणार नाही. मी काढलो तेव्हा तुझी पात पुढं करून आलोय. काढावंच लागतंय, यावंच लागतंय काढायला इकडं माझ्या पातीत. अचानक व्हिडिओ करताना आली, बरं झालं तिचा विषय काढला नव्हता मी, नाहीतर पात काढायलाच आली नसती. या त्रिशाच्या बर्थडेला 10 एप्रिलला आहे. वाढले सध्या. चला काढ मी, नाहीतर तिची पात लागली ना तर इकडे येणारच नाही. हळू उगा काढत राहतो म्हणजे येईल तरी. उगा निमताला इथं काढत बसतो. ज्वारी जरा हार्ड आहे. 3 जणांची पात तशी आली आहे, माझी, तुमच्या वहिनीची आणि आमच्या साईडला एक पोरगी आहे, ते मी दाखवलेलं बघा, ती प्रेग्नेंट आहे म्हणून. तर ती एक. आम्ही तिघांच्या पाती खूप हार्ड आहेत आम्हाला तिघाला. काढता. चला बाय.